हॅलो, हाय, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मला जसा वेळ भेटेल तसं ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण सर्जरी झाल्यापासून जास्ती दगदग पण काय मला होत नाही. त्यामुळे अगोदर कसं डेली ब्लॉग येत होता आपल्या चॅनेलवरती, पण आता मला वेळ भेटेल तसं मी मॅनेज करते. मिक्सरचं भांडं नवीन घ्यायचं होतं, यासाठी आलो होतो आणि आल्यासारखं थोड्याशा काही वस्तू पण घेतल्या. जराशी शॉपिंग पण झाली. खरं तर दुपारीच येणार होते, पण काय वेळच भेटला नाही. मग म्हटलं हे आल्यानंतर यांच्यासोबतच जाऊया. आणि आता जवळपास मला वाटते 5 वाजून गेलेत. आता घरी जाऊन मग घरातली कामं म्हणजे कामं तर झालेलीच आहेत, पण सायंकाळचं दिवाबत्ती करण्या अगोदर झाडलोट वगैरे करावी लागते. आणि त्यानंतर मग दिवाबत्ती. आणि आज स्वयंपाकाचा जरा बेत वेगळा आहे, त्यामुळे काय बनवते काय हे पुढे तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर आता बघा, दिवाबत्ती, पूजा, आरती, ग्रंथ वाचन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही आले किचन रूममध्ये. धर की. हरे कृष्णा. कशाला हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण कोणती रे? हा, देवाची कोणती? थोड्या वेळा असू दे. मला रेसिपीचं पण शूटिंग घ्यायचं होतं आणि सारखं सारखं चपाती भाजी त्यापेक्षा म्हटलं आज जरा काही वेगळं बनवावं. त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे मोठे असल्यामुळे 2च घेतलेत, बास होतील एवढे. याची आता फोडी करून घेते. आणि शिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत, कच्चेच बटाटे आहेत. थोडे बटाटे शिजत ठेवले ना. हरे कृष्णा हरे कृष्णा हो, मग काय तर झालं. अधूनमधून मी आवाज बंद करते, कारण की एकतर भजन चालू आहे श्रीरामांचं, म्हणजे हरे रामा हरे कृष्णाचं. आणि काय होतं बऱ्याचदा की कॉपीराईट क्लेम बसण्याची शक्यता असते, त्यामुळे अधूनमधून मी बंद करते. तरीसुद्धा मला वाटते की कदाचित या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम बसेलच. तर इथे पहा, मी ताटामध्ये लसूण घेतला आहे, आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे घेतलेत आणि मिरच्या जास्त घेतलेत, कारण झणझणीत असा हा पदार्थ बनवणार आहे. त्यानंतर थोडीशी कच्ची कोथिंबीरसुद्धा घेतली आणि हे बारीक असं वाटून घेते अगोदर. आलं लसूण घातल्याने टेस्ट वाढते. बंद करा तरी बाहेरचं म्हणजे शूटिंगला कॉपीराईट बसते. झणझणीत बनवायसाठी मिरच्या जरा जास्त टाकते. तुला चालेल ना ईश्वर? एक कमी कर, तेवढं राहू दे. बरं, ठीक आहे. त्यातलं 1-2 पाकळं, एक 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 कमी कर. लसूण का? हां, 2 बास बास बनाना बाहेर निघाले. ठीक आहे. ओके ओके ओके. आता त्यानंतर जिरे. असं मसाला वाटून घेतला ना की मस्त एकदम टेस्टी वडापाव होतो. सगळं काही वाटून घेते, कोथिंबीर घालायची पाहिजे. वाटण करून शेरूला लक्ष ठेव रे.
ऐश्वर, तर इथे पहा मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता मोठे 4 चमचे म्हणजे साधारण 1-1.5 वाटी बेसन पीठ मी घेते. त्यामध्ये थोडासा ओवा घातला. बटाटे पण चांगले शिजलेत. गॅस मी बंद केलाय आता. हळद घातली जराशी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जास्ती काही इथे मसाल्याचा वापर करायची गरज नाही आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे, पण अगदी थोडंसं तिखटसुद्धा घातलं मी. एकदम जास्ती पाणी नाही घालायचं. थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवायचं आहे. तर यामध्ये मी खाण्याचा सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे. फक्त मीठ, त्यानंतर ओवा आणि थोडंसं तिखट, हळद घातली. अशा पद्धतीने पहा आपण भजे बनवायला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवले. आणि इकडं बघा ऐश्वरचं काय चाललंय ते इकडच्या रूमात बेडरूममध्ये. ऐश्वरनी मोबाईलवरती पांजराच्या पिल्लाचा व्हिडिओ लावला होता आणि शेरूची रिॲक्शन बघा. तिला खरंच वाटत होतं की मांजराचं पिल्लू मोबाईलच्या आतमध्ये आहे. ती मोबाईलला असं तोंड लावत होती, त्यानंतर हाताने असा मोबाईल पाडण्याचा प्रयत्न करत होती. आणि मोबाईल इकडं तिकडं फिरवला की आवाजाच्या दिशेने बघत होती. बघा ना, प्राण्यांची निरागसता किती सुंदर असते ना. तुम्हाला हा क्यूट क्षण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज किंवा रेसिपीज पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला आता रेसिपीकडे वळूया. बटाट्याची फोडी थंड झाल्यानंतर त्याची साल काढली. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचाभर मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे काय घातले नाहीत, कारण वाटणामध्ये जिरे घातले होते. लगेचच कढीपत्ता घालून हे जे वाटण बनवलं होतं, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि जिरे, त्याचं वाटण घालून छान असं हे परतून घेतलं. कारण सगळं ते कच्चं घेतलं होतं, त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर मग शिजवलेला बटाटा असा चुरून घातला. तर जास्ती पण बारीक नाही करायचा. अशा पद्धतीने बटाटा यामध्ये घातलेला आहे. आता बऱ्याच जणींच्या लक्षात आलं पण असेल मी कोणती रेसिपी बनवते ते. ब्लॉग चॅनलवरती सहसा रेसिपीचे व्हिडिओज मी जास्ती अपलोड नाही करत, कारण की बाकीचे पण मला मेकअपचे वगैरे व्हिडिओज अपलोड करायचे असतात. पण खमंग मराठमोळी चव या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आपण ज्या रेसिपी म्हणजे जुन्या पारंपरिक विसरत चाललो त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला भेटतील. तर नक्कीच खमंग मराठमोळी चव या चॅनेलवरती एखादी तरी रेसिपी पहा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्ही कोणती रेसिपी पाहिली आणि ती तुम्हाला आवडली का नाही ते. तर छान असं हे मी परतून घेतले. थंड होईल लवकर यासाठी पसरट ताटामध्ये काढून घेतलं म्हणजे पटकन थंड होईल. मी बनवते गरमागरम बटाटे वडे. आता यासोबत पाव असले किंवा नसले तरीही चालतील, कारण चपाती बरोबर किंवा असे नुसते जरी वडे खाल्ले ना तरी मस्त लागतात. पण काल एका रेसिपीसाठी पाव आणले होते, त्यातलेच थोडेसे आहेत. मग म्हटलं चला वडापाव बनवूया आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चांगले राहिलेत. तर आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल तापते तोपर्यंत वडे बनवून घेते. सगळे वडे एकदम न बनवता
थोडे थोडेसेच बनवून घेते अगोदर. आणि हे जे बटाट्याचे आपण वडे बनवलेत ते बेसन पिठाचं बॅटर आहे त्यामध्ये व्यवस्थित छान असे बुडवून घ्यायचे. आणि तेलात सोडताना बघा असं एखादा जरासा मोठा चमचा घ्या आणि त्यावरती घेऊन तेलामध्ये सोडा. जेव्हा पण कधी मी वडे बनवते ना तेव्हा मला खरंच आबांची एवढी आठवण येते ना, त्यामागचं एक कारण वेगळंच आहे आणि ते कधीतरी एखाद्या दिवशी ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. थोडासा खरपूस कलर येईपर्यंत वडे तळून घेतलेत आणि सुरुवातीला बघा तेल चांगलं तापून दिलं आणि वडे जेव्हा तेलात सोडले तेव्हा थोड्या वेळानंतर म्हणजे गॅस मिडियम ठेवायचा, जास्ती पण एकदम हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाहीत. माझं तसंच झालं, थोडासा एखादा वडा करपल्यासारखं झालेला आहे आणि त्यानंतर मग मी गॅस कमी करून चांगले खरपूस असे तळून घेतलेत. आणि इकडे बघा पाव फ्रीजमध्ये ठेवलेले असल्यामुळे पावाची काय अवस्था झाली आहे बघा, असे दबल्यासारखे झालेत एकदम. पण ठीक आहे, काय हरकत नाही, गरम केले ना होतील व्यवस्थित. थोडंसं तेल तव्याला लावून दोन्ही साईडने मी असं पाव गरम करून घेतलेत. वडे तर काय गरम गरमच आहेत. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला, थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या या ब्लॉग चॅनेलवरती तुम्हाला बरेच असे छान छान व्हिडिओज नक्कीच पाहायला भेटतील आणि याआधी जर तुम्ही कधी पाहिले नसतील तर नक्की पहा. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात, त्यामध्ये मेकअपचे व्हिडिओज आहेत, परत मोटिवेशनल ब्लॉग, रेसिपीचे आहेत. चला तर मग आम्ही गरमागरम वड्याचा आस्वाद घेतो. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.